नमस्कार, माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. तर आजच गणेशाचं आगमन होणार आहे आणि काही दिवसातच गौरी यांचं सुद्धा आगमन होणार आहे. तर आज ना आपण मस्त त्यांच्यासाठी खास रवा नारळ लाडू बनवणार आहोत आणि रेसिपी एकदम सोपी आहे, नो फेल रेसिपी. पटकन लाईक करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी वाटीने प्रमाण घेतलं, तर इथे मी 2 वाटी रवा घेतला, त्याच वाटीने 1 वाटी खोबरं घेतलं आणि 1.5 वाटी साखर घेतली, काही ड्रायफ्रूट्स घेतले आणि अर्धी वाटी तूप घेतलं, काही वेलदोडे घेतले. तर सगळ्यात आधी ना आपल्याला काय करायचं, तुपामध्ये ना हा रवा चांगलासा भाजून घ्यायचा. तर इथे ना मी सुरुवातीला अर्ध तूप घालते आणि गॅसची फ्लेम फक्त तूप वितळेपर्यंतच हाय ठेवते. नंतर ना आपल्याला मंद गॅसवरतीच हा रवा भाजून घ्यायचा. आता ना आपण या तुपामध्ये हा रवा चांगला भाजून घेऊया. तर रवा भाजताना ना गॅसने मी लोच ठेवायचा आणि हा सतत हलवत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा. म्हणजे ना रवा छान असा भाजला जातो. रवा नारळ लाडू बनवताना ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आपण रवा ना चांगला भाजला गेला पाहिजे, म्हणजे ना लाडू असे छान तयार होतात. तर इथे ना आपला मस्त असा रवा भाजून झाला आहे की ना यामध्ये आपल्याला 1 वाटी खोबऱ्याचा किस घालायचा आणि हा किस घालून सुद्धा आपल्याला ना चांगलं असं भाजून घ्यायचं. गॅसची फ्लेम अजिबात हाय ठेवायची नाही, कमी गॅसवरतीच हा आपल्याला रवा चांगलासा भाजून घ्यायचा. याचा ना आपल्याला कलरही बदलू द्यायचा नाही आणि फक्त रवा असा ना फुगला पाहिजे भाजून, इथपर्यंत असं चांगलासा भाजून घ्यायचा. आता हे बघा मस्त असा रवा आपला भाजला गेला. थोडासा हलकासा कलर थोडासा चेंज होतोय, म्हणजे रवा असा चांगला फुलून येतोय. आता इथे बघा आपला मस्त असा रवा भाजून झाला आहे. परत याला ना मी थोडंसं 1-2 मिनिटं भाजून घेते. तर इथे ना मला सगळा रवा भाजायला ना 7 ते 8 मिनिट लागले. हे बघा मस्त आपला असा रवा भाजून झाला आहे. आता ना आपण हा रवा एका ताटामध्ये काढून घेऊया आणि या कढईमध्ये आपल्याला चासणी घ्यायची. तर त्यासाठी ना मी इथं 1.5 वाटी साखर घेतली. ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने आपण 1.5 वाटी इथं साखर घेतली. साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि फक्त ना साखर विरघळीतपर्यंतच यामध्ये पाणी घालायचं आणि याची आपल्याला चासणी होऊ द्यायची आहे. तर हे आधी आपण साखर अशी विरघळून घेऊया. आता ना इथं साखर पूर्णपणे अशी विरघळली की याचा ना आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. आता पाक ना आपल्याला एक तारी पाक हवा आहे, म्हणजे ना मध्ये अशी तार तुटली नाही पाहिजे. अजून तरी पाक तयार झालेला नाही. हे बघा आपलं मस्त आता हे पाक तयार झालं आहे की यामध्ये ना आपल्याला हा भाजलेला रवा घालायचा. पाक ना अजिबात पुढं जाऊ द्यायचं नाही, नाहीतर काय होतं मग लाडू ना एकदम कडक होतात. आता ना हा रवा ना पाकामध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचा. सुरुवातीला ना हे मिश्रण थोडंसं सैलसर वाटतं, पण ना हळूहळू रवा पाक शोषून घेतो, नंतर घट्टसर होतो. तर यामध्ये ना काही ड्रायफ्रूट्स घातले आणि वेलची पूड घातली आणि ना आपल्याला उरलेलं तूप यामध्ये घालायचं, म्हणजे ना लाडूला ना छान अशी चकाकी येते. आणि हे एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवायचं किंवा रव्यावरती डिपेंड असतं. रवा जर जाड असेल तर लवकर पाणी शोषून घेतो आणि लाडू लवकर बांधायला येतात. अधूनमधून चेक करून बघायचं. तरी बघा आपले ना 15 ते 20 मिनिट झाले आणि रवा ना असा चांगला फुलून आलाय की ना आता लाडू बांधायला आले. सुरुवातीला ना याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मिश्रण ना थोडंसं कोरडं वाटलं ना की यामध्ये ना 1 कप दूध गरम करून घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि अशी मस्त असे लाडू वळून घ्यायचे. हे बघा मस्त असा आपला लाडू वळून झालाय. पाक पूर्णपणे रव्याने शोषून घेतलाय.
आणि मस्त असे आपले रसरशीत रव्याचे लाडू तयार झाले आहे. तर मस्त असे गणपतीसाठी आपले हे रवा नारळ लाडू तयार झाले. गौरायांसाठीही हा फराळ तयार होतो. लाडूची रेसिपी थोडी जरी आवडली ना तर एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त छान गोड रेसिपीसोबत. धन्यवाद.